विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. लतिका भानुशाली या नावानं सुरू होणाऱ्या YouTube चॅनलमध्ये आज 12वीच्या पाठ्यपुस्तकातील व्याकरण या विभागामधील समास हा घटक विषय आज आपण अभ्यासणार आहोत, जो अत्यंत सोपा आहे. एखाद दोन ठिकाणी कधीतरी कन्फ्यूज किंवा संभ्रमित होण्याची अवस्था येते. आपण शेवटी त्याचाही विचार करणार आहोत. पण मुळात व्याकरणावर आधारित तुम्हाला एकूण 10 गुण तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये आहेत आणि त्यातले 2 गुण हे समास या घटक विषयासाठी दिलेले आहेत. त्यामुळे समास हा घटक विषय आज आपण अभ्यासणार आहोत. अत्यंत खोलात जाऊन जर तुम्ही व्याकरणाच्या घटक विषयांचा अभ्यास केला तर 10च्या 10 असे पूर्ण गुण तुम्ही सहजपणे मिळवू शकता. आणि त्याच दृष्टिकोनातून आज आपण समास या घटक विषयाचा अभ्यास करणार आहोत. समासाचा अभ्यास करत असताना माझ्या डोळ्यासमोर आता काही इंग्रजी माध्यमाची मुलं आहेत, काही अभाषिक मराठी मुलं आहेत की ज्यांनी मराठीमधल्या काही संकल्पना समजून घेतलेल्या यापूर्वी नाहीयेत, आणि काही अशी विद्यार्थी आहेत की जे आतापर्यंत महाराष्ट्रात नव्हते, बाहेर आलेत आणि आता त्यांनी मराठी घेतलेला आहे. तर त्यांना ह्या प्रकारचा घटक विषय समजून घेताना काही समस्या येऊ शकतात. याचाच विचार करून अत्यंत सोप्या सोप्या संकल्पना सुद्धा मी सगळ्यात प्रथम स्पष्ट करणार आहे आणि मग आपण मुख्य गाभा घटकाकडे जाणार आहोत. मुळात समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय आणि विग्रह म्हणजे काय, या 3 संकल्पना जेव्हा तुमच्या लक्षात येतील तेव्हा तुम्हाला आपोआप ही कृती सोडवता येईल. तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला कृती कशी येते, तर खालील सामासिक शब्द जो आहे त्या शब्दाचा एकतर विग्रह करा किंवा त्या सामासिक शब्दाचा समास ओळखा. म्हणजे तुम्हाला 2 प्रकाराने ही कृती विचारली जाते. सामासिक शब्दाचा समास ओळखा किंवा सामासिक शब्दाचा विग्रह करा. समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय आणि त्याचा विग्रह करणं म्हणजे काय, या 3 गोष्टी आपण पहिल्यांदा समजून घेऊया. तुम्हाला सगळ्यांना माहितीये की माणूस हा थोडासा कुठेतरी ना आळशी आहे आणि म्हणूनच त्याने खूप शोध लावले. विज्ञानाचा शोध असू दे किंवा मग भाषेतल्या काही गोष्टींचा असू दे, पण माणसाने आपल्यासाठी कम्फर्ट झोन तयार केला आणि स्वतःचे कष्ट थोडे कमी केले. तुम्हाला मित्राच्या घरी जाताना समजा एखादा लॉंग कट आहे, लांबचा रस्ता आहे आणि मी म्हटलं की अरे बाबांनो हा शॉर्टकट आहे, जवळचा रस्ता आहे, तर तुम्ही म्हणाल मॅडम चला मग आपण शॉर्टकटनेच जाऊया. का, तर जेवढे शरीराला कष्ट होत आहेत तेवढे आपण कमी करतो. माणसानेच भाषा बनवली आहे, मग त्या भाषेला त्याचा हा स्वभाव तरी कसा काय अपवाद असेल. भाषेमध्ये सुद्धा माणसाने अशाच प्रकारचे शॉर्टकट निर्माण केले आणि हे निर्माण केल्यानंतर समास हा जो प्रकार आहे तो अस्तित्वात आलाय. जर आज मी तुम्हाला सांगितलं की मी आज बटाटा घालून तयार केलेली भाजी किंवा वडा खाल्ला, तुम्ही म्हणाल एवढं काय लांब लचक वाक्य बोलताय मॅडम, बोला ना बटाटा वडा खाऊन आलात. म्हणजेच बटाटा वडा या शब्दामध्ये बटाटा घालून तयार केलेला वडा असे एकूण 5 शब्द आहेत. त्यांना आपण क्लब करतो, एकत्र करतो आणि त्याचा एकच शब्द बनवतो, तो आहे बटाटा वडा. किंवा तुम्ही आईला विचारलं, आई आज नाश्त्याला काय केलं, आई असं नाही सांगत, कांदे घालून तयार केलेले पोहे केले केले आहेत बाळा, खाऊन घे. आई सांगते कांदे पोहे केलेले आहेत. म्हणजे कांदे घालून तयार केलेले पोहे या 5 शब्दांना क्लब केलं आणि एकच शब्द तयार झाला, कांदे पोहे. अशा पद्धतीने शब्दांना एकत्र करणं याला आपण म्हणतो समास. शब्दांचं एकत्रीकरण करणं म्हणजेच काय, तर त्या प्रक्रियेला समास असं म्हणतात. सामासिक शब्द म्हणजे काय, तर या एकत्रीकरणामधून जो नवीन शब्द तयार होतो त्या शब्दाला आपण सामासिक शब्द असं म्हणतो. उदाहरणार्थ मगाशीच तुम्हाला सांगितलं, बटाटा घालून तयार केलेला वडा या 5 शब्दांना आपण एकत्र केलं आणि समास झाला. आणि मग त्याचं एकत्रीकरण करून कोणता नवीन शब्द तयार झाला, बटाटा वडा. तर बटाटा वडा हा नवीन शब्द म्हणजे सामासिक शब्द आहे. याचाच अर्थ सामासिक शब्दात कमीत कमी 2 शब्द किंवा 2 पद आपण ज्याला म्हणतो ते अंतर्भूत असतातच. एक सिंगल शब्द, एकेरी शब्द हा सामासिक शब्द असू शकत नाहीत. कमीत कमी 2 शब्द, 2 पद त्याच्यामध्ये दडलेली असतात.
आणि त्याचा विग्रह करतो म्हणजे काय करतो, तर आपण त्या दोन पदांना किंवा आणखीन जी काही त्याच्यात दडलेली पदं आहेत त्यांना आपण सेपरेट करतो, त्यांना आपण विभक्त करतो आणि त्याच्यामध्ये लपलेल्या मूळ पदांचा आपण शोध घेतो. हा शोध घेत असताना आपण कधी त्याच्यासाठी शब्दयोगी अव्ययांचा वापर करतो, कधी उभयान्वयी अव्ययांचा वापर करतो, कधी आपण विभक्ती वापरतो किंवा काही इतर शब्दांचा वापर करतो. आपण नेमक्या कोणत्या शब्दांचा वापर करतो आहोत आणि त्या शब्दांना विभक्त करतो आहोत याच्यावर अवलंबून आहे की त्या समासाचा प्रकार कोणता आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला परीक्षेत विचारलं जाईल की सामासिक शब्दाचा विग्रह करा किंवा सामासिक शब्दाचा समास ओळखा, तर या तीन संकल्पना तुमच्या डोक्यात पक्क्या असल्या पाहिजेत की सामासिक शब्द हा दोन किंवा अधिक शब्दांच्या एकत्रीकरणामधून तयार झालेला नवीन शब्द आहे आणि त्याचा विग्रह करणं म्हणजे काय, तर त्या शब्दामध्ये दडलेल्या मूळ रूपाच्या शब्दापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. म्हणजे शब्दांची मूळ रूपं आपल्याला शोधायची. मग त्याचा विग्रह आपण कसा करतो, त्यांना सेपरेट करताना, त्यांना विभक्त करताना आपण कोणत्या शब्दांचा, प्रत्ययांचा, अव्ययांचा वापर करतो, त्यावरून आपण लक्षात घेणार आहोत की हा समास कोणत्या प्रकाराचा आहे. तर मला असं वाटतं या तीन संकल्पना तुम्हाला योग्य प्रकारे स्पष्ट झाल्या. आता आपल्याला पाहायचंय की आपल्या 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला कोणकोणते समास अभ्यासाला आहेत. आपल्याला सगळ्यात पहिला जो समास अभ्यासाला आहे किंवा आपण सगळे एकत्र पाहूया. एकूण तुम्हाला 4 समास आहेत. एक आहे अव्ययी भाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. म्हणजेच काय, तर परीक्षेमध्ये तुम्हाला जेव्हा समास ओळखायला येतील तेव्हा या 4 समासांपैकी एक समास तुम्हाला ओळखायचा आहे. याच्या पलीकडे दुसरे समास तुम्हाला नाही. त्यामुळे डोक्यामध्ये पहिल्यांदा पक्के करायचे की आपल्याला कोणते 4 समासाचे प्रकार ओळखायला आहेत. कोणकोणते आहेत? अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. यापैकी अव्ययी भाव समास हा एक सिंगल आहे. तत्पुरुष समासामध्ये मात्र 3 उपप्रकार आहेत. आपण तेही पाहणार आहोत. कोणकोणते आहेत तत्पुरुष समासामध्ये? विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा आहे कर्मधारय समास आणि तिसरा आहे द्विगु समास. त्यामुळे तत्पुरुष समासामध्ये पुन्हा 3 उपप्रकार आहेत. विभक्ती, कर्मधारय आणि द्विगु. त्याचप्रमाणे द्वंद्व समासामध्ये सुद्धा 3 उपप्रकार आहेत. कोणकोणते आहेत? इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. पुन्हा बहुव्रीही समास हा एकटाच आहे. त्यामुळे एकूण तुम्ही बघायला गेलात तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 एकूण 8 समासाचे प्रकार आज आपल्याला शिकायचे. याच्यामध्ये जर उपप्रकार तुम्हाला ओळखायला नाही आला पण बदल्यात तुम्हाला एवढं कळलं की हा तत्पुरुष समास आहे किंवा यातला नाही ओळखायला आला आणि तुम्हाला कळलं की हा द्वंद्व समास आहे, तर मुख्य समासाचा प्रकार तुम्ही लिहून ठेवलात तरी सुद्धा चालणार आहे. तुम्हाला पूर्ण गुण मिळतील. त्यामुळे पहिले मुख्य समासाचे प्रकार लक्षात ठेवायचे आणि त्यानंतर त्याचे उपप्रकार. आता मी तुम्हाला सुरुवात करत असताना सोप्यापासून सुरुवात करते. आपण द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास आज पहिल्या लेक्चरमध्ये शिकून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये अव्ययी भाव आणि तत्पुरुष समास आपण शिकून घेणार आहोत. चारही समास शिकून झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की एखादा शब्द 2 वेगळ्या प्रकारे सुद्धा विग्रह करता येतोय. मग आपण कन्फ्यूज होतो की त्याला नेमकं कोणत्या सामासिक प्रकारामध्ये आपल्याला ठेवायचंय. अशा वेळेला काय करायचं याच्याही तुम्हाला मी टिप्स देते. पण त्याच्या आधी तुम्ही पहिल्यांदा हे 4ही प्रकार जे आहेत ते समजून घेऊयात आपण. आता पहिल्यांदा मी शिकवते तुम्हाला द्वंद्व समास.
द्वंद्व समासाचे 3 प्रकार आत्ताच आपण पाहिले आणि आपण त्या तिन्ही प्रकारांचा आता अभ्यास करणार आहोत. द्वंद्व समासामध्ये काय आहे? 3 उपप्रकार आहेत. मगाशीच मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे मगाशी काय सांगितलं मी तुम्हाला? इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि चौथा आहे समाहार द्वंद्व समास. अतिशय सोपा आहे हा प्रकार ओळखायला, म्हणून आपण पहिल्यांदा याचाच अभ्यास करणार आहोत. मघाशीच मी तुम्हाला सांगितलं की सामासिक शब्दामध्ये मिनिमम 2 शब्द हे असतातच असतात. कमीत कमी 2 पद त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात. पद म्हणजे शब्द, पण समासाच्या वेळेला आपण त्याला शब्द न म्हणता त्याचा उच्चार आपण पद म्हणून करणार आहोत. त्यामुळे कोणत्याही सामासिक शब्दामध्ये कमीत कमी 2 पदही असतात. त्यानुसारच आता आपण द्वंद्व समास कसा ओळखायचा आहे ते पाहू. द्वंद्व समास जेव्हा ओळखताना तुम्ही दोन्ही पदांकडे लक्ष द्यायचंय. जेव्हा 2 पदांकडे लक्ष गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय की दोन्ही पद एकाच वेळेला महत्वाची आहेत आणि जेव्हा दोन्ही गोष्टी एकाच वेळेला महत्वाच्या असतात तेव्हा आपण म्हणतो ही आणि ती. म्हणजे आईला सांगताना आई मला भात वाढ आणि डाळ वाढ, म्हणजे भात पण महत्वाचा आहे आणि डाळ पण महत्वाची. आई मला चपाती वाढ आणि भाजी वाढ किंवा झुणका दे, भाकरी दे, काही असेल. म्हणजेच काय आपण करतो की जेव्हा 2 गोष्टी महत्वाच्या असतात तेव्हा त्यांना विभक्त करताना आणि शब्द वापरतो. मग जेव्हा आणि व यापैकी कोणतंही एक उभयान्वयी अव्यय जेव्हा तुम्ही वापरता आणि 2 पदांना विभक्त करता, सेपरेट करता, तेव्हा तो शब्द, तो सामासिक शब्द इतरेतर द्वंद्व या समासामध्ये मोडतो. आता कसं ते आपण पाहूया. जर मी तुम्हाला सांगितला आई वडील, आई वडील हा शब्द घेतला किंवा तुम्ही दुसरा एखादा शब्द घेऊ शकता. बीमार जून हा एखादा शब्द घेऊ शकता किंवा स्त्री पुरुष. या शब्दांकडे जेव्हा तुम्ही नजर टाकाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की 2 पद आहेत आणि दोन्ही पद तितकीच महत्वाची आहेत. आई पण महत्वाची आहे कुटुंबात, वडील पण महत्वाचे आहेत. मग आपण त्यांना या शब्दाला सेपरेट करताना आपण कोणतं उभयान्वयी अव्यय वापरणार आहोत? आई आणि वडील. भीम पण महत्वाचा आहे आणि अर्जुन पण महत्वाचा आहे. भीम आणि अर्जुन म्हणून भीमार्जुन हा शब्द तयार झालाय. स्त्री पण महत्वाची आहे समाजामध्ये आणि पुरुष पण महत्वाचे आहेत, म्हणून आपण काय करणार आहोत? स्त्री आणि पुरुष. मग ज्या वेळेला सामासिक शब्दामधली दोन्ही पद महत्वाची आहेत आणि त्याला विभक्त करताना आपण आणि व या दोघांपैकी एका उभयान्वयी अव्ययाचा वापर करतो आणि त्या सामासिक शब्दाला विभक्त करतो, सेपरेट करतो, तेव्हा तो सामासिक शब्द इतरेतर द्वंद्व समास या प्रकारामध्ये मोडतो. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही शब्दाकडे लक्ष द्यायचंय, त्यातल्या 2 पदांकडे पाहायचंय. दोन्ही पद एकाच वेळेला तुम्हाला महत्वाची वाटली तर आणि शब्द घालायचाय, अव्यय घालायचंय आणि त्यांना सेपरेट करायचंय. ज्या अर्थी तुम्ही आणि वापरताय त्या अर्थी तो सामासिक शब्द इतरेतर द्वंद्व या प्रकारामध्ये मोडणार. आता आपण जाऊया दुसरा सामासिक शब्द किंवा सामासिक प्रकार, तो आहे वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक द्वंद्व हा प्रकार तुम्हाला अतिशय सोपा आहे, कारण त्याच्या नावातच तुम्हाला त्याची लक्षणं जी आहेत ती आपोआप कळतात. वैकल्पिक हा शब्दच मुळात विकल्प या शब्दापासून निर्माण झालाय. विकल्प म्हणजे काय? विकल्प म्हणजे पर्याय, विकल्प म्हणजे ऑप्शन. ज्या वेळेला बहुपर्यायी परीक्षा तुम्ही देत असता आणि एका प्रश्नासाठी किंवा एका कृतीसाठी 4 पर्याय तुम्हाला दिले असतात, तेव्हा तुम्हाला एकाचीच निवड करायला लागते. तुम्ही 4ही पर्याय जर एकत्र निवडून ठेवले तर तुम्हाला चूक मिळतं. म्हणजे एका वेळेला एकच पर्याय अपेक्षित असतो. त्याचप्रमाणे वैकल्पिक द्वंद्वामध्ये सुद्धा जरी 2 पद दिसत असली तरी एका वेळेला एकाच पदाची आपल्याला अपेक्षा असते. ऍट अ टाइम आपण एकच पद गृहीत धरू शकतो. दोन्ही पद एकाच वेळेला शक्य नसतात. उदाहरणार्थ, या शब्दांना किंवा या पदांना विकसित करताना अथवा किंवा वा या प्रकारच्या अव्ययांचा वापर केला जातो. शब्द समजून घेऊयात आपण. पास
नापास किंवा पाप पुण्य किंवा धर्मा धर्म. याच्यामध्ये तुम्ही आता बघा, एकाच वेळेला एखादा मुलगा पास पण आहे आणि नापास पण आहे, असं शक्य आहे का? नाही. एकतर तो मुलगा पास असेल किंवा तो नापास असेल. पाप पुण्य, एकतर ते पाप असेल किंवा ते पुण्य असेल. दोन्ही गोष्टी एकाच वेळेला आपण अपेक्षित गृहीत धरू शकत नाही. धर्माधर्म याच्यामध्ये दोन कोणती पदं दडली आहेत? धर्म आणि अधर्म. सत्यासत्य, सत्य आणि असत्य दोन पद आहेत. पण विभक्ती करताना, त्यांना सेपरेट करताना तर काय करणार आहोत आपण? एका वेळेला एकच गृहीत धरू शकतो. मग सत्यासत्य, मग याच्यामध्ये सत्य आणि असत्य असं नाही लिहिणार. सत्य असेल ते किंवा ते असत्य असेल, म्हणजे आपल्याला एकाच पदाची अपेक्षा आहे. सत्य किंवा असत्य. धर्माधर्म, धर्म किंवा अधर्म. ज्या वेळेला आपण किंवा अथवा वा याच्यापैकी एखाद्या अव्ययाचा वापर करतो, तिघांचाही अर्थ सेमच आहे, त्यावेळेला तो समास वैकल्पिक द्वंद्व या प्रकारामध्ये मोडतो. त्यामुळे विकल्प या नावावरूनच तुम्हाला लक्षात येत आहे की ही अशी पदं आहेत की जिथे दोन पदांना एकाच वेळेला महत्व देता येत नाही. एका वेळेला एकाच पदाची अपेक्षा आपण गृहीत धरू शकतो आणि असं जेव्हा होतं तेव्हा तो समास वैकल्पिक द्वंद्व या समासामध्ये मोडतो. आता तिसरा प्रकार आपण पाहूया, तो आहे समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व जो आहे याच्यामध्ये सुद्धा दोन पदं तर महत्वाची असतातच असतात. म्हणजे इथं तुम्ही कदाचित संभ्रमित व्हाल की अरे बापरे, आणि वापरूया का? दोन्ही पदं महत्वाची आहेत. पण मी लक्षणं सांगते आता. त्याच शब्दाशी संबंधित इतर शब्द आपल्याला आपोआप कळतात. आणि तिसरी गोष्ट, कुठल्या तरी गटाचा एक उल्लेख आपल्या समोर आपोआप येतो. म्हणजे समूहाचा निर्देश त्याच्यामध्ये केला जातो. म्हणजे इथे समाहार द्वंद्वामध्ये दोन पदं असतात. ती पदं तर महत्वाची असतातच, पण तरीही त्यांना आपण आणि नाही वापरू शकत. कारण त्या पदांचा उच्चार केल्यानंतर त्या पदाशी संबंधित, त्या गटाशी संबंधित इतर काही पदांचा आपल्याला आपोआप बोध होतो. म्हणजे एका समूहाचा निर्देश तिकडे होतो, एका गटाचा निर्देश तिकडे होतो. तेव्हा आपण काय करतो? तो समास समाहार द्वंद्व या प्रकारामध्ये मोडतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते की चहा पाणी हा शब्द आहे किंवा भाजीपाला हा शब्द आहे. या दोन्ही शब्दांकडे तुम्ही नीट पहा. दोन शब्द महत्वाचे आहेत. चहाही महत्वाचा आहे, मला पाणी सुद्धा महत्वाचं आहे. पण जेव्हा मी म्हणते की आज मी वर्गातल्या ना सुवर्णाच्या घरी गेले होते आणि तिथे आम्ही चहा पाणी केलं आणि मग आम्ही बाहेर पडलो, पण याचा अर्थ सुवर्णाने मला फक्त चहा दिला आणि पाणी दिलं असं होतं का? सुवर्ण काय इतकी लबाड नाहीये की मला चहा दिला, पाणी दिलं आणि फुटवलं. ती मला चहा पाण्याबरोबर आणखीन पण काहीतरी देईल, एखादं बिस्किट देईल, चिवडा देईल, घरात काय दुसरं असेल तेही देईल. म्हणजे चहा पाणी या शब्दाबरोबर नाश्त्याशी संबंधित इतर वेगवेगळ्या पदार्थांचा आपल्याला बोध होतो. चहा, पाणी वगैरे वगैरे. मग ते बिस्किट, चिवडा, चकली काहीही असू शकतं. पण आपण शब्दाची फोड करताना ती कशी करणार आहोत? चहा, पाणी वगैरे वगैरे. दुसरा शब्द घेऊया, भाजीपाला. तर भाजी आणली आणि पाला आणला असा अर्थ होतो का? नाही. मी काल बाजारात गेले, मी भाजीपाला आणला. म्हणजे मी भाजी आणली, मी पाला आणला. मग कदाचित त्याच्या बरोबरीने मी पालेभाजी आणली असेल, मी फळभाजी आणली असेल, मी फळं आणली असतील. कांदा, कोथिंबीर, मिरची, लसूण या सगळ्या गोष्टी मी घेऊन आले. म्हणजे भाजीपाला या दोन शब्दांच्या गटामध्ये मला त्या गटाशी संबंधित इतर तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या गोष्टीचा आपोआप बोध झाला आणि एका गटाचा निर्देश मला आपोआप कळला. म्हणजेच जेव्हा दोन शब्दांचा उच्चार करताना किंवा त्या दोन पदांकडे पाहताना त्या पदांशी संबंधित इतर अनेक पदांचा आपल्याला आपोआप बोध होतो. थोडक्यात एखादा गटाचा आपल्याकडे निर्देश होतो, तेव्हा त्यांना विभक्त करताना आपण वगैरे वगैरे या शब्दाचा वापर करतो. चहा, पाणी वगैरे वगैरे, भाजीपाला वगैरे वगैरे, असा वगैरे वगैरे लावून जेव्हा आपण विग्रह करणार तेव्हा तो समास समाहार द्वंद्व या प्रकारामध्ये मोडणार. तर तुम्हाला द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार मी आज शिकवले. आपण थोडक्यात त्याचा परत आढावा घेऊया. द्वंद्व समासामध्ये एकूण 3 उपप्रकार आहेत. एक आहे इतरेतर द्वंद्व,
दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व. इतरेतर द्वंद्वामध्ये दोन्ही पद महत्वाची आहेत आणि त्या पदांना विभक्त करताना आपण आणि व यांसारख्या उभयान्वयी अव्ययांचा वापर करतो. वैकल्पिक द्वंद्व नावातच कळतंय विकल्प, एकच गोष्ट एका वेळेला शक्यता असते, एकाच गोष्टीची अपेक्षा असते आणि त्यांना विभक्त करताना किंवा त्या शब्दाची फोड करताना किंवा अथवा वा यापैकी एका अव्ययाचा आपण वापर करतो, तेव्हा तो शब्द वैकल्पिक द्वंद्व समास या प्रकारामध्ये मोडतो. समाहार द्वंद्व म्हणजे काय? तर समाहार द्वंद्वामध्ये दोन पद महत्वाची असतातच. पण आता इथे आणि याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ नका म्हणून मी रिव्हिजन घेतली. आई आणि वडील असा जेव्हा मी शब्द ठेवला तेव्हा मला फक्त आई आठवली आणि वडील आठवले. आई वडिलांबरोबर काका मामा भाचे मंडळी कोणीही आठवलेलं नाहीये. फक्त ती दोन आणि दोनच पद मला आठवली म्हणून मी इथे आणि शब्द वापरला किंवा आणि हे उभयान्वयी अव्यय वापरले. पण समाहार द्वंद्व आहे त्याचा मात्र बोध जेव्हा आपण करतो, समाहार द्वंद्व जो आहे त्याचा जेव्हा तुम्हाला बोध होतो तेव्हा मात्र काय होतं की या शब्दाचा विग्रह करताना तुम्हाला ते दोन शब्द तर कळतातच, पण त्याच्या बरोबरीने त्या गटाशी संबंधित इतर पदांचा आपोआप बोध होतो आणि एका समूहाचा निर्देश आपल्याला होतो. तेव्हा आपण त्या समासाला किंवा त्या सामासिक शब्दाला समाहार द्वंद्व समास आहे असं म्हणू शकतो. त्यामुळे भेद लक्षात घ्या. इथे आपण आणि शब्द वापरतो, फक्त ती दोनच पद महत्वाची असतात. इथे जरी आपल्याला आणि वापरावंसं वाटलं तरी आपण वापरू शकत नाही, कारण फक्त ती दोन पद नाही तर त्या दोन पदांबरोबर तिसऱ्या चौथ्या पाचव्या गोष्टीचा आपोआप बोध होतोय. अशा पद्धतीने या दोघांमध्ये अजिबात संभ्रम तुम्ही मनात निर्माण करू नका. लक्षात येईल तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ज्या मी नोट्स पाठवलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक समासाचे कमीत कमी 50 शब्द मी दिलेले आहेत. एकदा त्या सगळ्या शब्दांना तुम्ही पाहिलं, त्याचा विग्रह पाहिलात की मग मात्र तुमच्या मनाची संभ्रमित अवस्था आपोआप दूर होईल. तर अशा पद्धतीने आज आपण तिसरा समास शिकलो, द्वंद्व समास. आणि त्या द्वंद्व समासामधले इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व हे 3 उपप्रकार आज आपण शिकलो. त्यानंतर आता मी तुम्हाला चौथा सामासिक शब्द जो आहे, सामासिक प्रकार जो आहे, समासाचा प्रकार तो शिकवते आहे आणि तो आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही समास जो आहे तो खरं तर सोपा आहे, अतिशय आपण म्हणून की काहीच कठीण नाहीये त्याच्यामध्ये. थोडंसं डोकं चालवलं की आपल्याला लक्षात येईल की इतरेतर द्वंद्व किंवा समाहार द्वंद्वापासून हा वेगळा कसा होतो. बहुव्रीही समासाची लक्षणं काय आहेत ती पहिल्यांदा आपण समजून घेऊ, मग तुम्हाला आपोआप कळेल की हा समास आपल्याला कसा ओळखायचा आहे. कसा ओळखायचा आहे बहुव्रीही समास? तर बहुव्रीही समासामध्ये दोन पद ही अजिबात महत्वाची ठरत नाहीत. मगाशी आपण पाहिलं इतरेतर द्वंद्वामध्ये दोन पद महत्वाची होती, एका वेळेला दोन पद शक्य होती, आपण आणि वापरलं. त्याच्यानंतर समाहार द्वंद्व मध्ये दोन पद महत्वाची होती, प्लस 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 आणखीन 3-4 पद महत्वाची होती. इथे मात्र दोन पद पाहतो पण त्या पदांकडे आपण लक्षच देत नाही, त्या पदांना आपण महत्वच देत नाही. तर त्या पदांवरून कुठल्या तरी तिसऱ्याच गोष्टीचा आपल्याला बोध होतो किंवा तिसरंच महत्वाचं पद आपल्या लक्षात येतं. म्हणजे ती दोन पद आपण लक्षात घेत नाही तर त्या दोन पदांवरून तिसऱ्या कुठल्या तरी पदार्थाचा, व्यक्तीचा, घटकाचा उल्लेख आपल्याला आपोआप कळतं आणि ही दोन पद गौण ठरतात. यांच्याऐवजी आपल्याला तिसरी गोष्ट आठवते किंवा तिसऱ्या पदार्थाचा, घटकाचा, व्यक्तीचा आपल्याला बोध होतो, तेव्हा तो समास बहुव्रीही समास या प्रकारामध्ये मोडतो. आता बहुव्रीही समासाचे मी तुम्हाला उदाहरण देते बघा, मग आपोआप कळेल तुम्हाला. नीळकंठ, याच्यामध्ये दोन पद आहेत, क्लिअर कट दिसत आहेत, पण नीळ आणि कंठ असं कसं काय होणार आहे? कारण दोन्ही पदांना काय एकत्र आणू शकत नाहीयेत आणि शब्द घेऊन त्यांची एकत्र काय मोठ पण आपल्याला बांधायची नाहीये, कारण तसे ते दोन रिलेटेड शब्द नाहीयेत. जसे आई वडील रिलेटेड होते, बहीण भाऊ रिलेटेड होते, भीमार्जुन भीम अर्जुन संबंधित शब्द होते, तसे काही संबंधित शब्द नाहीयेत. मग आपण आणि कशाला वापरणार? मग मला नीळ पण महत्वाची वाटत नाहीये, कंठ पण महत्वाचा वाटत नाहीये.
काय आहे मग यातनं बोध? तर मला भलतीच कुठली तरी गोष्ट आठवतीये. निळा आहे ज्याचा कंठ असा जो तो म्हणजे कोण? तर साक्षात शंकर भगवान. म्हणजे निळकंठ नावाने ज्याचा उल्लेख केला जातो पुराण ग्रंथामध्ये, तो कोण आहे? तर साक्षात शंकर भगवान यांचा उल्लेख आपण तिथे केलेला आहे. म्हणजे इथे निळ्या शब्दाला पण महत्व नाहीये, कंठाला पण महत्व नाहीये. तर निळा आहे कंठ ज्याचा तो असा तिसराच कोणीतरी घटक आहे, तो म्हणजे शंकर भगवान. तो आपल्याला महत्वाचा आहे. तुम्ही तो घटक ओळखणं अजिबात गरजेचं नाहीये. शब्दाची फोड करताना जर तुम्ही असं लिहून ठेवलं, निळा आहे ज्याचा कंठ तो, बास झालं. तो कोण आहे ते लिहायची तुम्हाला गरज नाहीये. म्हणजे तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय, की त्या 2 शब्दांना महत्त्व न देता त्या शब्दावरून महत्त्वाचा ठरणारा तिसरा घटक, तिसरी व्यक्ती ही महत्त्वाची आहे आणि म्हणून जेव्हा 2 पदांना महत्त्व न मिळता त्याच्याऐवजी तिसऱ्याच पदाला महत्त्व दिलं जातं. सॉरी, सॉरी, व्हेरी सॉरी. जरा ह्याचा प्रॉब्लेम आहे. ओके, आता होईल सॉल्व्ह प्रॉब्लेम. तिसऱ्याच पदाला महत्व दिलं जातं तेव्हा मात्र तो काय असतो? बहुव्रीही समास असतो. थोडक्यात बहुव्रीही समासामध्ये 2 पदांपेक्षा त्याच्यातून बोध होणाऱ्या तिसऱ्या पदाला आपण जास्त महत्व दिलेलं असतं. मग आणखीन कोणता येईल? तर गजानन हा जरी शब्द तुम्ही घेतलात तरी तुम्हाला कळेल गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे तोंड. तर हत्तीचे आहे ज्याचे तोंड असा तो. गणपती लिहिण्याची गरज नाहीये. तुम्हाला कळलं तर तुम्ही लिहू शकता. नाही लिहिलं तरी नुसती फोड करून ठेवली, गजाचे आहे ज्याचे आनन तो असा लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे. किंवा बघा, लंबोदर, लंब अधिक उदर. लंब म्हणजे लांब आणि उदर म्हणजे पोट. म्हणजे ज्याचे मोठे पोट आहे. अर्थात आपण गणपतीचा निर्देश करतो आहे. लंब आहे ज्याचे उदर तो म्हणजे तिसराच कोणीतरी. इथे लांब हा शब्दही महत्वाचा नाहीये, उदर हा शब्दही महत्वाचा नाहीये. तर या शब्दांमधून ज्याचा बोध होतोय तो तिसराच व्यक्ती आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे बहुव्रीही समासामध्ये 2 पदांना महत्व देत नाही, 2 पदांचा अर्थ आपण लक्षात घेत नाही, तर त्या 2 पदांच्या एकत्रीकरणामधून तिसऱ्या कुठल्या तरी गोष्टीचा आपल्याला बोध होतो. कदाचित तो एखादा घटक असतो, एखादा पदार्थ असतो किंवा एखादी व्यक्ती असते. तशा पद्धतीचा जर बोध झाला तर तो बहुव्रीही समास या प्रकारामध्ये शब्द जातो. निस्तत्व किंवा निष्प्राण हे जर 2 शब्द घेतले तर याच्यामध्ये पण बघा, निष्प्राण, नि नाही, प्राण जीव. म्हणजे नाही हा शब्दही मला महत्वाचा नाहीये, जीव हाही शब्द मला महत्वाचा नाहीये. पण त्या दोघांना एकत्र केल्यानंतर निष्प्राण हे हा शब्द उच्चारल्यावर असं कळतंय की कोणीतरी मृतदेह आहे ज्याच्यामध्ये प्राण नाहीये. म्हणजे तिसऱ्याच गोष्टीचा मला बोध झालाय. किंवा नीरस, नी म्हणजे नाही, रस म्हणजे काय? तर रस, आपल्या जीवनातला रस किंवा कसलाही रस. तर ज्याच्यात रस नाही तो असा कोणीतरी तिसराच घटक आपल्याला लक्षात येतोय. असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपल्याला तो समास काय असतो? बहुव्रीही समास या प्रकारामध्ये मोडतो. तर थोडक्यात बहुव्रीही समास सुद्धा खूप सोपा आहे. त्यातले काही शब्द मी तुम्हाला वाचून दाखवते. भालचंद्र, भाळावर ज्याच्या चंद्र आहे तो. किंवा सहकुटुंब, कुटुंबाने सहित आहे जो तो. सुलोचना, सु म्हणजे सुंदर आणि लोचन म्हणजे डोळे. इथे सुंदरही आपल्याला अपेक्षित नाहीये, डोळेही अपेक्षित नाहीयेत. तर जिथे सुंदर डोळे आहेत ती स्त्री आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे तिसराच घटक आपण निर्देश केला. मीनाक्षी, मीन म्हणजे मासा आणि अक्ष म्हणजे डोळे. माशासारखे सुंदर जिचे डोळे आहेत ती कोणीतरी स्त्री. निर्धन, नि म्हणजे नाही आणि धन म्हणजे संपत्ती. ज्याच्याकडे संपत्ती नाही असा जो कोणी तो तिसराच घटक. असं ज्या वेळेला आपल्याला लक्षात येतं. किंवा लक्ष्मीकांत, कांता आहे, लक्ष्मी ज्याची कांता आहे तो, कांता म्हणजे पत्नी, आणि लक्ष्मी ज्याची पत्नी आहे तो म्हणजे कोण? तर तिसरीच व्यक्ती म्हणजे विष्णू आपल्या डोळ्यासमोर येतोय. गोपाल, गो म्हणजे गायी आणि पाल म्हणजे पालन करणारा. ज्याने गायी पाळल्या आहेत तो. मग तो कोणी असू शकेल. आपण त्याला मेंढपाळाचं रूप देऊ शकू, धनगर म्हणू शकू किंवा साक्षात श्रीकृष्ण सुद्धा आपल्याला आठवू शकेल. तर ते तुमच्यावर अवलंबून आहे. निष्प्राण सांगितलं. पितांबर, पिवळे असे वस्त्र जो नेसला आहे तो. अशा पद्धतीने तिसऱ्याच गोष्टीचा जेव्हा बोध होतो तेव्हा तो समास बहुव्रीही समास या प्रकारामध्ये मोडतो. तर 2 समासाचे प्रकार आता आपण शिकलो. पहिला शिकलो द्वंद्व समास. याच्यामध्ये आपण काय शिकलो?
3 उपप्रकार शिकलो. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. इतरेतर द्वंद्वमध्ये दोन्ही पदं महत्वाची असतात. वैकल्पिक द्वंद्वामध्ये एका वेळेला एकच पद अपेक्षित असतं. समाहार द्वंद्वामध्ये 2 पदांच्या बरोबरीने तिसरं, चौथं, 5वं, 6वं पद सुद्धा आपोआप निर्देशित होतं. बहुब्रीही समासाचं लक्षण 2 पदं आपण पाहतो, त्याचा अर्थही लक्षात घेतो, पण त्या दोन्ही पदांना आपण महत्व देत नाही. त्या 2 पदांवरून आपल्याला तिसराच कुठला तरी घटक आठवतो. अशा वेळेला तो समास काय असतो? बहुब्रीही समास. तर तुम्हाला आता 2 समास व्यवस्थित कळलेले आहेत असं मी गृहीत धरते आणि आता आपण जाऊया इतर 2 सामासिक समासाच्या प्रकारांकडे. मला वाटतं एका लेक्चरमध्ये जर मी तुम्हाला 4ही प्रकार एकत्र शिकवलेत, तर कदाचित तुम्ही गडबड कराल. त्यामुळे आत्ताच्या लेक्चरमध्ये तुम्हाला 2च प्रकार शिकवते. ते व्यवस्थित कळलेले आहेत. WhatsAppच्या तुमच्या ग्रुपवर दोन्ही सामासिक शब्द, त्याचे प्रकार, त्याचे विग्रह व्यवस्थित दिलेले आहेत. त्याचा अभ्यास करा. म्हणजे पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला उरलेले 2 जे समास आहेत ते शिकवते. तूर्तास आपण इथे थांबूया.